भाजपचे अनेक प्रभाग भाजपच्या नेत्यांना त्यांच्या सर्वेत धोकादायक आलेले अशी चर्चा आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांनी पुण्यात लक्ष घातलंय. चिन्हाव निवडणूक चालली होती, म्हणजे उमेदवार प्रचाराला जाताना आम्ही चारही कमळाचे आहोत किंवा चारही घड्याळाचे आहोत, चारही पंजा आहोत किंवा चारही धनुष्यबाण असा जो प्रचार करत होते, आता कुठेतरी शेवटच्या टप्प्यात प्रत्येकजण आपला वैयक्तिक स्वार्थ बघायला लागलाय. 4 जण आपण काही येत नाही, आपल्यातलं 1 जण कटणार आहे की 2 जण कटणार आहेत. जेव्हा ज्यांना वाटतं की आपण ह्यांच्यामुळे गोत्यात येऊ नये किंवा ह्यांच्या पूर्वीचे काहीतरी उद्योग आहे त्याच्यामुळे आपण काही अडचणीत येऊ नये म्हणून आता क्रॉस वोटिंग म्हणजे मला मतदान कर, बाकी 3 कुणाला करायचं कर, ह्या पद्धतीचे आता प्रचार आता सुरू झालेला आहे. पहिल्या मागच्या सगळ्या कालावधीत आहे ना, सभांना फार महत्त्व होतं. आता सभा म्हणजे नको रे बाबा. मुळात म्हणजे कसं आहे, पुणेकरांची काय अपेक्षा आहे माहिती आहे? मुळात मी जेव्हा माझ्या घरातनं बाहेर पडेल तेव्हा त्यांना स्वच्छ रस्ते हवेत, चांगले फुटपाथ हवेत, फुटपाथवर अतिक्रमण नको आहे, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे आणि मला रस्त्याने व्यवस्थित चालता आलं पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या याच्यावर मोठ्या शहरांना तर 100% अवलंबून राहावं लागतं. पुणे मेट्रो सिटीचे मोठे प्रकल्प राबवायचे असेल तर केंद्र आणि राज्याच्या आशीर्वादाशिवाय राबवूच शकत नाही. आता हे लोकांनाही कळून चुकलेलं आहे की अजितदादा आणि भाजप काय वेगळे नाहीत, ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. फक्त ह्या निवडणुकीपुरतं ते वेगळे आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे आक्रमक उत्तर देतात. पुण्यातला एकही नेता तेवढ्याच आक्रमकतेने अजित पवारांना उत्तर देत नाही. सगळे सावध खेळत आहेत. आता पुण्यातल्या स्पर्धेत काँग्रेस कुठं दिसत नाही. ठाकरेंचं तर बिचाऱ्यांचं तसंही सगळं लक्ष मुंबईत आहे. मनसेची अवस्था ही आहे आणि शरद पवारांची तुतारी तर आता काय ह्या राष्ट्रवादीत आहे. कधी कधी आपण कमी मार्क पडल्याचं आपल्याला दुःख नसतं, पण आपलं मित्र चांगली काम करणार आपल्यापेक्षा पुढे जाऊन आपलं दुःख होतं. तसं भाजपने अपेक्षा केल्यापेक्षा दादा थोडेसे पुढे सरकत आहेत. सत्तेचं वारं महायुतीच्या दिशेने वाहते. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. निवडणुकीला म्हणजे महापालिका निवडणुकीला अगदी काही दिवस उरलेले आहेत मतदानासाठी. त्यानंतर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील आणि अशातच प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे. विविध आघाड्या युत्यांच्या राजकारणाबद्दल चर्चा केली जाते, महापालिकांच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली जाते. पण मतदानाला काही दिवस शिल्लक असताना नक्की राजकारणाची पातळी कुठल्या लेवलला पोहोचलेली आहे, जाहीरनाम्यांमध्ये नक्की काय काय सांगण्यात आलंय, चंद्रतारे सूर्य सोडून बाकी सगळी आश्वासनं देण्यात आलेली आहेत असं देखील म्हटलं जाते. तर ते नक्की काय आणि या सगळ्याबद्दल चर्चा करायची. आणि विशेषतः या निवडणुकीच्या काळामध्ये महापालिकेबद्दल बोलताना मुंबई महापालिकेची तर खूप सारी चर्चा केली जातीच आहे, पण त्या खालोखाल राज्यातली महत्त्वाची महापालिका समजल्या जाणाऱ्या पुणे महापालिकेमध्ये नक्की काय चित्र आहे याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत पुढारीचे सिनियर रिपोर्टर पांडुरंग सांडबोर सर आणि सकाळ वृत्तपत्र समूहाचे सिनियर रिपोर्टर ब्रिजमोहन पाटील सर. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे सर. सुरुवात आपण पांडुरंग सरांपासून करूया. सर, आपण मागच्या वेळी जेव्हा बोललो होतो तेव्हा नुकतंच अर्ज भरून झाले होते, अर्ज माघारी घेण्याची तारीख संपली होती, बंडखोरीबद्दल चर्चा केली, कोणाला उमेदवारी दिली त्याबद्दल देखील चर्चा केली होती. पण आत्ता जेव्हा पुढे येतोय निवडणुकीला अगदी काही 2-3 दिवस शिल्लक आहेत मतदानासाठी, तेव्हा नक्की काय स्थिती आहे पुण्यामध्ये? बंडखोरांचं प्रमाण, बाकी सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातंय. आजच्या स्थितीला निवडणूक कुठे येऊन ठेपली असं म्हणता येईल? निवडणूक आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. आपण बघतोय की रोज आपल्याला एक वेगवेगळी चुरस कानावर येते आणि प्रचाराचा जो अंतिम टप्प्यात आहे, तर या प्रचाराच्या टप्प्यात फार वैयक्तिक पातळीवर पण प्रचार पोहोचलेला आहे. म्हणजे आरोप प्रत्यारोपावर ही निवडणूक गेली आहे का? तर गेली आहे. प्रामुख्याने पुण्यात थोडं कमी असेल, पिंपरी चिंचवडमध्ये जास्त आहे. पण हे दोन्ही सिस्टर सिटीज असल्यामुळं आपल्याला ते इथं पण त्याचे परिणाम जाणवतात. आता जेव्हा आपण मागच्या वेळी चर्चा केली होती तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती मला वाटतं पूर्ण झाली होती. आता तुम्ही शेवटच्या टप्प्यात आले आणि बऱ्याच प्रभागातलं चित्र आता क्लिअर होत चाललं आहे की कुठं काय आहे, कोण नक्की अडचणीत आहे, कोणाची नक्की फार टपमध्ये चालवली आहे, अशा पद्धतीचे एक चित्र आले. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेत आता नेते मंडळींचा पण हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा लक्ष, म्हणजे आता प्रामुख्याने आपण पुण्यात भाजपबद्दल चर्चा करूया की भाजपचे अनेक प्रभाग भाजपच्या नेत्यांना त्यांच्या सर्वेत धोकादायक आलेले अशी चर्चा आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांनी पुण्यात लक्ष घातलंय. काल प्रदेशाध्यक्ष पुण्यात येऊन गेलं, स्वतः बावनकुळे साहेबांचं पुण्यात लक्ष आहे आणि इथले जे नेते आहेत ते प्लस लक्ष आहेत. त्यामुळे जे प्रभाग अडचणीत आहेत त्यांची तिथं ते नक्की कसे कव्हर करायचं या पद्धतीचं एक रणनीती कालपासून सुरू झालेली आहे. त्याच्यासाठी सामदाम दंडभेद हे सगळ्या पद्धतीचं सूचना देण्यात आलेली आहे. आता काही ठिकाणी एक प्रकार असा लक्षात येतोय की थोडंसं क्रॉस कटिंग जे चालू आहे, म्हणजे जो सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही एक चिन्हाव निवडणूक चालली होती, म्हणजे उमेदवार प्रचाराला जाताना आम्ही चारही कमळाचे आहोत किंवा चारही घड्याळाचे आहोत, चारही पंजा आहोत किंवा चारही धनुष्यबाण असा जो प्रचार करत होते, आता कुठेतरी शेवटच्या टप्प्यात प्रत्येकजण आपला वैयक्तिक स्वार्थ बघायला लागलाय की माझं हे आहे, बाकी थोडं तुमचं हे करून ते करा, म्हणजे त्यांना सांगायचे ते सांगतायत.
असं अंडरस्टँड पद्धतीचं एक राजकारण आता दिसतंय. आणि दुसरं जे आपण प्रचाराच्या पातळीवर म्हणतो की ह्यावेळेस नेत्यांच्या काय फारशा सभा झालेल्या नाही आहेत. आता जे चालू आहेत ते स्थानिक पातळीवरच हे झाले. म्हणजे मुख्यमंत्री एकदा पुण्यात येऊन गेले, आज त्यांचा एक पुण्यात कार्यक्रम होतोय आणि याच्या पलीकडे अजित पवार तर आपण पुणे पिंपरी चिंचवडमध्येच ठाण मांडून बसून आहेत. म्हणजे एकंदरीत हा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेत, आरोप प्रत्यारोप चालू आहे आणि आता ही निवडणूक प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर घेतलेली आहेत. पक्ष म्हणून फार कमी ताकद उमेदवार लावतायत, नेते लावतायत का तर लावतायत. म्हणूनच काल प्रदेशाध्यक्षांनी येऊन काही नेत्यांची काही पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या दिवशी विमानतळावर काही पुण्यातल्या नेत्यांना बोलवलं आणि त्यांना काही समज दिलेली आहे की आपल्या हातातली इलेक्शन जातीय का काय अशा पद्धतीची चर्चा कानावर आलेली आहे. वस्तुस्थिती आपल्याला माहित नाही पण एक आहे अशा पद्धतीचे चित्र. बरोबर. सर, पांडुरंग सरांनी सांगितलं की प्रचाराबद्दल बोलताना ते असं म्हणाले की टेम्पो एक हाय झालेला आहे प्रचाराचा. तुम्ही देखील अनुभवताय प्रचाराचा टेम्पो खूप हाय झालेला आहे. प्रचार सभा होत आहेत, पदयात्रा होत आहेत. नक्की काय स्थिती आहे सध्याच्या प्रचारासंदर्भात? टेम्पो हाय झालेलाच आहे. मी आत्ता येताना मला 5 मिनटं थांबावं लागलं, एवढी मोठी गर्दी आत्ता एका रॅलीमध्ये त्या सैनिक उमेदवारांनी केलेली होती. म्हणजे प्रत्येकजण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की जवळपास लाखाच्या जवळपास किंवा लाखाच्या पुढचे सगळे प्रभाग आहेत. हा एक म्हणजे छोटी मिनी विधानसभा असायचं की निवडणूक त्यांची झालेली आहे, हा एक विषय आहे. दुसरीकडे आता घरोघरी पण जाऊन जास्त संपर्क करणे, स्लिपा वाटण्याचं काम आता सुरू झालेले आहेत. हे फार महत्त्वाचं काम आहे. म्हणजे स्लिप जर आले नाही तर मतदार नाराज होतो. भले ते मतदान करू किंवा मग माझ्याकडे स्लिप आली पाहिजे असं त्यांचं एक मत असतं. म्हणजे सुरुवातीला पत्र गेलं पाहिजे, 2दा पत्र गेलं पाहिजे किंवा नंतर स्लिप गेली पाहिजे शेवटच्या टप्प्यात. आता स्लिप पाठवायचं कामं सगळे सुरू झालेली आहेत. प्रशासनाच्या लेवलवर पण स्लिप वाटण्याची कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे घरी जातात आणि विचारतात तुमचं नाव काय, तुमचं हे कुठलं मतदान आहे, नाव सांगा, मग ते स्लिप काढून देतात. अशी कामं सुरू झालेली आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मला एक ह्या निवडणुकीत जो मुद्दा आहे तो म्हणजे आता शेवटच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत. फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे वैयक्तिक पातळीवर इलेक्शन म्हणतो ना आता, ह्याचा ह्या गुंडासोबतचा फोटो किंवा ह्याचा ह्या गुंडासोबतचा व्हिडिओ, मग हा कुठेतरी एका ठिकाणी दारूची पार्टी करत असताना मग हा कसा लेडीज बारमध्ये गेलेला आहे, हे असे सगळ्या प्रकारचे आता व्हिडिओ शेवटच्या 2-4 दिवसामध्ये आपल्याला कदाचित बघायला मिळणार आहेत. त्याचा इम्पॅक्ट किती होतो मतदानावर मला माहिती नाही, पण एक मार्केटमध्ये किंवा त्या मतदाराच्या त्या सगळ्या बाजारामध्ये ही सगळी चर्चा सुरू असते. ह्याचं हे ह्याचं कधी कधी सुरू असते, कारण दोघं सारखेच अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार शिगेला पोहोचतोय. त्याच्यामध्ये एआयचा वापर ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात होतोय. तर वेगवेगळे कार्टून्स आपल्याला बघायला मिळत आहेत, काही उपरोधिक चित्र आहेत, काही टोकाची टीका आहे. तर अशा पद्धतीनं हे आहे. एकीकडे म्हणजे निवडणुकीची यंत्रणा, बूथ लेवलची यंत्रणा लागते, पोलिंग एजंटचं काम सुरू झालेलं आहे. आणि दुसरीकडं असा मात्र एक प्रचार पण सुरू झालेला. आणि जसं की पांडुरंगनी सांगितलं की इतके दिवस पॅनल म्हणून लढणारे लोक आता ज्यांना वाटतं की आपलं 4 जण आपण काही येत नाही, आपल्यातलं 1 जण कटणार आहे की 2 जण कटणार आहेत, जेव्हा ज्यांना वाटतं की आपण ह्यांच्यामुळे गोत्यात येऊ नये किंवा ह्यांच्या पूर्वीचे काहीतरी उद्योग आहे त्याच्यामुळे आपण काही अडचणीत येऊ नये म्हणून आता क्रॉस वोटिंग म्हणजे मला मतदान कर, बाकी 3 कोणाला करायचं कर, ह्या पद्धतीचे आता प्रचार आता सुरू झालेला आहे. ते निकालामध्ये आपल्याला कळू शकेल, मार्जिनवरनं कळू शकेल, कोण कुठं पडलं, कोण जिंकून त्याच्यावरनं कळू शकेल. सर, तुम्ही प्रचाराच्या पॅटर्नचा उल्लेख केला. सध्या म्हणजे तुम्ही अनेक निवडणुका कव्हर करत आलेला आहेत. नक्की कुठला असा हा वेगळा, या वर्षीचा वेगळा असा काही पॅटर्न दिसतोय का, की खूप मोठ्या सभा झालेल्या नाहीत हे आपण बघतोय, त्याशिवाय कोपरा सभा किंवा अजून छोटे पदयात्रा असतील किंवा सभा रॅली असतील, अशा प्रकारच्या ह्याच्यावर देखील भर दिला जातोय विविध पक्षातल्या नेत्यांकडनं. तुम्ही जसा उल्लेख केला की एआयचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होतोय. काय नक्की फरक जाणवतो पूर्वीच्या या 17च्या असेल किंवा 12ची असेल निवडणूक, त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि आताच्या प्रचारात? मुळातच काय झालेलं आहे, प्रचारासाठी खूप कमी कालावधी मिळालेला आहे. मोजून 9-10 दिवसाचा कालावधी मिळालेला आहे. त्याच्यावर लाखभर प्रभागामध्ये सगळ्यापर्यंत पोहोचणं हा मोठा चॅलेंज आहे. त्याच्यामुळं मोठ्या सभा कोणालाच नको, म्हणजे कुठल्याही पक्षाच्या केला, कारण की त्यात सगळा दिवस जातो वाया त्यांचा. त्याच्यामुळं मोठ्या सभा नको आहेत. म्हणजे आपल्या कोपरा सभा, पदयात्रावर त्यांचा भर आहे. आणि मला आधी आम्ही पण बघायचो की ह्याच्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये की बाबा हा नेता आहे, ह्याच्या फेसबुकला किती फॉलोअर्स आहेत, यूट्यूबला किती फॉलोअर्स आहेत, असं एवढं बघायचो. ट्विटर फार कमी लोक वापरायचे. त्याच्यामुळे किती फॉलोअर्स आहेत त्याच्यावरनं ठरवायचं की आपण मग सोशल मीडियात कोणाशी चलते. पण आता हे फॉलोअर्स कोणी बघत नाहीत. आता वेगवेगळ्या पद्धतीचे पेजेस सुरू झालेले आहेत, वेगवेगळ्या एजन्सी मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत. ट्रोलिंग पेजेस सगळे सुरू झालेले आहेत. त्या ट्रोलिंग पेजेसकडनं एआयची इमेज वापरून कोणाला तरी, म्हणजे आता पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या लोकांनी चंद्रकांतदादा मोहोळ आणि बिडकरांचं इमेज आणली. भाजपकडनं पण मग त्यांच्या लोकांनी, समर्थकांनी काही दादांच्या इमेज समोर आणल्या. तर हे सगळं सुरू आहे. मग
काँग्रेसवाल्यांनी तर हे दोघं कसे सारखे आहेत, अजित पवार आणि भाजपचे लोक, हे असे इमेज सगळ्या सुरू झालेले आहेत. हे लोकांना काही ठिकाणी अपील होतं आणि एक प्रचारामध्ये वेगळीच एक मजा येते. ते सगळीकडे व्हॉट्सअपवर फिरत असतं, फेसबुकवर फिरत असतं, ट्विटरवर फिरत असतं, सगळीकडं इन्स्टावर फिरत असतं. तर ह्याचा नक्कीच इम्पॅक्ट होतो. आणि आता पूर्वी जे लोक सोशल मीडियापासून दूर होते ते पण ह्यावेळेस खूप वापर करतात. छोट्या रील्स करणं, स्टेटसला ठेवणं, हे भयंकर प्रमाण वाढलेलं आहे. आणि एक त्याच्यामुळे प्रचारामध्ये हे काय रंगत आली म्हणतात आहे. व्हर्च्युअल सगळं ह्याच्यामधले हे सगळं हे आभासी दुनियेतलं युद्ध चांगलं पेटले असं मला म्हणायचं आहे. त्याच्यात ॲडिशनल एक करतो मी की 2014ला आपण 2014च्या लोकसभेत भाजपने सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला होता. आणि त्याच्यानंतर हे बाकी पक्ष आत्तापर्यंत कव्हर नव्हते झाले. पण ह्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने एक चांगला सोशल मीडियाचा वापर केला आहे. म्हणजे अजित पवारांची जे डिझाईन बॉक्स नावाची जी काही कंपनी, त्या ज्या पद्धतीने ते काम करतायत ग्राउंडवर, तर त्यामुळं अजित पवारांना आत्ता जो काय थोडं वेटेज आले किंवा जे त्यांनी जे स्पर्धेत एक वातावरण चांगलं निर्माण केले, मला वाटतं त्या सोशल मीडियाचा त्यांच्या टीमचा पण त्याच्यात फार मोठा इम्पॅक्ट आहे असं म्हणावं लागेल. पण फरक काय जाणवतो की तुम्ही सुद्धा 4-5 इलेक्शन्स बघत आलात, 20 वर्ष झाले तुम्ही पत्रकारितेत आहात, नक्की कुठला असा मेजर फरक की पूर्वी या प्रकारच्या सभा व्हायच्या किंवा अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जायचा आणि आता नक्की कसा फरक दिसतो? एक तर व्हर्च्युअल सरांनी उल्लेख केला की प्रचार आता व्हर्च्युअली हळूहळू शिफ्ट होत आहे. म्हणजे पहिल्या मागच्या सगळ्या कालावधीत आहे ना, सभांना फार महत्त्व होतं. आता सभा म्हणजे नको रे बाबा. कारण काय झालंय, सभाला एकतर गर्दी गोळा होत नाही. तुमच्या हातात मोबाईल आहे, लोक सातत्याने तुम्हाला जे काय लागते ते मोबाईलवर बघायला मिळतं. आणि सभांना घ्यायची म्हणजे ती यंत्रणा आली, लोक गोळा करून आणायची, त्याच्यासाठी परवानग्या घ्यायच्या, नेत्यांचा वेळ घ्यायचा, आणि एवढं करूनही समोर ऑडियन्स नसेल. म्हणजे आपण बघितलं की मागच्या कालावधीतच की अगदी फार सदाशिव नारायण पेठेमध्ये मुख्यमंत्र्यांनाही सभा कॅन्सल करावी लागली होती की समोर गर्दी नसल्यामुळं. 2017च्याच निवडणुकीत वाटतं. 2017च्या म्हणजे जिथं भाजपचा कोर वोटर आहे तिथं देवेंद्र फडणवीसांना सभा रद्द करावी लागली होती. आणि आत्ताही ज्या काही थोड्याफार सभा होतात, आपण बघतो की समोरचा जी क्राऊड आहे ना, तो एकदम आपला ढिम्म बसलेला असतो. म्हणजे ते कसा गोळा करून आणलं हे चित्र. त्यामुळं एक थोडासा अजून बऱ्यापैकी एक प्रचाराचं काय की सगळे 4 उमेदवार सकाळी एकत्र पदयात्रा करतात आणि संध्याकाळी एक ते ठरलेले. पण मला अजून एक वेगळं जाणवलं की जे काही सुशिक्षित किंवा यंग चेहरे ना, त्यांची एक प्रचाराची थीम बदलली आहे. ते एक हॉल घेतात चांगला, मागे एक इलेक्ट्रिक स्क्रीन लावतात, त्यांच्या प्रभागाचं काय व्हिजन आहेत, म्हणजे लोकांचे तिथले जे काही बेसिक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्यासाठी आमच्याकडे काय व्हिजन आहे ते समोरच्या मतदार वर्गाला पटवून देण्याचं काम करतात. उगाच आपलं म्हणजे नाही का नेहमी पारंपरिक पद्धतीने प्रचार न करता जो नवीन चेहरा, यंग चेहरा ज्या याच्यात आलाय, त्याची थोडी प्रचाराची पद्धत वेगळी आहे का, तर ती 100% जाणवते. आणि ती लोकांना तो अप्रोच होती. म्हणजे ज्या प्रामुख्याने IT पार्कचा जो वर्ग आहे आपल्या उपनगरांमध्ये, तिथं बऱ्याच उमेदवारांनी ह्यावेळेस हे प्रयोग केला की तो एक चांगला वर्ग बोलवायचा. मी बघा, म्हणजे ह्या सभेत यायचं तेच भाषणं, तेच आश्वासनं पारंपरिक देण्यापेक्षा नेत्यांनी सुद्धा त्यांचा ट्रेंड बदलला आहे आता. बरोबर. मग नेते सुद्धा बदलत आहेत आणि मतदार सुद्धा बदलतोय आणि उमेदवार सुद्धा बदलत आहेत. थोडा 100% बदल झाले नाही, पण 50-50 हा बदल दिसतोय आता तरी. सर, तुम्ही प्रचाराच्या पॅटर्नबद्दल तर बोललाच आहे. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला म्हणून की त्यांचा देखील सभाचा पॅटर्न बदलून त्यांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या मोठ्या शहरात जात आहेत तिथे ते टॉक शो सुरू करतायत. त्या टॉक शोच्या माध्यमातून एंगेजमेंट वाढवण्याचा प्रयत्न करतायत, सोबत विकासाबद्दल बोलणं. पण पुण्यामध्ये जर बघायला गेलं तर सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी पण मोठ्या प्रमाणात जडल्या जात आहेत. म्हणजे अजितदादांचा उल्लेख करतोय किंवा चंद्रकांत दादा असतील, मुरलीधर मोहोळ असतील, हे सगळे जण एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मेट्रोबद्दल बोलताना दिसत आहेत किंवा विकास कामांबद्दल. सुरुवात मेट्रोपासून करूया. नक्की पुण्यात मेट्रो कोणी आणली याबद्दल पुणेकरांना अजून खरं माहिती हवी आहे. तुमच्यापासून सुरुवात करूया. खरं सांगू का, मी फार बारकाईने सांगू शकतो की मी 2008ला पुणे महापालिकेत रिपोर्टिंगला सुरुवात केली. 2009ला मेट्रोचे जनक आपण ज्यांना ओळखलं जातं, ई श्रीधरन, त्यांनी पुणे महापालिकेत मेट्रोचं त्यावेळेस प्रेझेंटेशन केलं होतं की 32 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात कसं सगळे होणार. खरं तर सुरेश कालमाडे असताना मेट्रोची चर्चा पुणे महापालिकेत सुरू झाली होती. त्यानंतर सत्ता बदल, पुणे पॅटर्न महापालिकेत आला, परत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाली आणि मग ती सगळी प्रक्रिया सुरू झाली. मग DPR तयार झाला, मग मार्ग ठरले. पण ती मेट्रो भुयारी घ्यायची का म्हणजे वरून घ्यायची, याच्यात फार वाद झाले. म्हणजे अगदी पुणे महापालिकेच्या सभेत हमरातुमरी झाली की ती मेट्रो जर वरून गेली तर गणेश मिरवणुकांना कसा येईल, पालख्यांना कसा अडथळा होईल. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या आखलीचे तारे तोडले होते की मेट्रोमुळे फारच काहीतरी, किंवा जंगली महाराज रोडने गेली तर तिथल्या झाशीच्या राणींच्या पुतळ्याचं कसं हे जाईल, म्हणजे व्हिज्युअलाइज होणार नाही, कसं होईल. आणि मग ह्या सगळ्या चर्चा अंतीनंतर ते मार्ग काढला, नदीपात्रातून मेट्रो हे केली, शिफ्ट केली. ह्या सगळ्या कालावधीत डिसेंबर 2016ला मेट्रोचं भूमिपूजन झालं. राज्यात 2014ला सत्तांतरण झालं. पण 2014 पूर्वी पुणे महापालिकेतून मला वाटतं 2014 नाही,
डिसेंबर 16पर्यंत पुणे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची ही होती. त्यांच्या काळात पुणे महापालिकेत हा प्रस्ताव मंजूर झाला आणि केंद्राकडे गेलता. वैशाली बनकर आणि ज्यावेळेस महापौर होत्या त्या कमलनाथांना भेटल्या होत्या. त्यांनी पुणे मेट्रोचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली होती. ही सगळी होतं, तो प्रस्ताव पडून होता. पण दरम्यानच्या काळात केंद्रातलं सरकार गेलं, काँग्रेस राष्ट्रवादीचं, राज्यातलंही गेलं. हा प्रकार भाजपच्या म्हणजे हा चेंडू, मेट्रोचा चेंडू त्यांच्या कोर्टात गेला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात महापालिकेत मंजूर झाली होती. वर गेल्यानंतर त्याला मंजुरी देण्याचं काम भाजपने केलं. हे क्रेडिट केंद्रात आणि राज्यात भाजपचं आहे, पण पुणे महापालिकेतलं क्रेडिट हे काँग्रेस राष्ट्रवादीचे. दोन्ही पक्षांचं हे क्रेडिट आहे. आता हे दोन्ही पक्ष त्यांच्या पद्धतीने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत. पण ब्रिजमोहन सर, मला तुम्हाला विचारायचं की जर 33 किलोमीटरची सध्या मेट्रो लाईन सुरू आहे पुण्यामध्ये, त्यासोबतच आता हिंजवडी ते शिवाजीनगर अशी दुसरी अंतिम टप्प्यात होईल सुरू लवकरच ते दिसतंय. पण ज्या मोठ्या प्रमाणात ही होणं अपेक्षित होतं तेवढं म्हणजे उपनगरांना जोडणं असू देत किंवा इतर कुठल्या कुठल्या संख्येने लोक पुण्यामध्ये येत असतील तर ते उपनगरातून येतात, पिंपरी चिंचवड शहरातून येतात आणि त्यामुळे त्या मार्गांवर अजूनही तिथं काही मोठ्या प्रमाणात काम झालेलं दिसत नाही. किती अपेक्षा किती होती व्हायला हवी होती आणि किती झाली असं वाटतंय, आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या किती मोठ्या प्रमाणात सुटली असं वाटतंय? नाही, माझं असं म्हणणं आहे की पूर्वी जी मेट्रोची मंजुरीची प्रोसेस होती ना, म्हणजे पांडुरंगचा जो सगळा काळ सांगितला 2011-12 पासून ते 16-17, इतकी ती किचकट आणि संत प्रतिक्रिया होती. म्हणजे आम्ही तेव्हा बातम्या जेव्हा करायचो ना, एक स्टेप जरी पुढे गेली ना त्याच्या आम्ही बातम्या करायचो. म्हणजे SPV स्थापन झाली, आता काय तिथं तत्वता मान्यता मिळाली, अंतिम मान्यता मिळाली, अशा तर तुम्ही तेव्हाच्या बातम्या काढायला प्रत्येक स्टेजच्या मोठमोठ्या बातम्यात मेट्रो. म्हणजे तेव्हा माध्यमांनी फार आक्रमक भूमिका घेऊन प्रत्येकाचा फॉलोअप चालू केलेला होता. हे मला आवर्जून सांगावं लागेल. आणि दुसरं म्हणजे जेव्हा पहिल्या मेट्रोचं भूमिपूजन झालं ते 3-3.5 वर्षात काम पूर्ण अपेक्षित होतं, ते काम लांबणीवर गेलं आणि त्यात परत कोरोना आला, त्याचा एक मोठा इम्पॅक्ट पडला. मग हे कसं आहे, हे मेट्रोचं जे काम आहे ते एकाच वेळेस सर्व टप्प्यात पूर्ण न झाल्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला मेट्रो चालू करावी लागली आणि पूर्ण म्हणजे अख्खा रूट चालू करण्यासाठी पण 2-3 वर्षाचा सगळा कालावधी गेल्याचं आपल्याला दिसतं. पण ह्याच दरम्यान बाकीचे जे सगळे रूट आहेत त्याचा DPR तयार करणं किंवा मंजूर करून तो पुढे पाठवणं महापालिकेकडनं परत महामेट्रोच्या माध्यमातून राज्य सरकारकडे जाणं, मग तिथून केंद्र सरकारकडे जाणं, तिथून मग त्यांची ते आर्थिक विषयक मान्यता होऊन प्रत्यक्षात टेंडर निघायला ह्याला खूप वेळ जातो, हे मात्र मान्य केलं पाहिजे. आता आपण बघू, जसं की स्वारगेट, पूर्वी मेट्रो ही स्वारगेट ते पिंपरी चिंचवड इथपर्यंतच होती, पण पूर्वीपासूनची मागणी होती की ती कात्रजपासून सुरू करा, निगडीपर्यंत न्या. तर तेव्हा का असा विचार केला नाही ह्या लोकांनी की आपण तेवढा टप्पा त्यांनी मानला, त्यांनी शहराचा विचार खरंच केला नाही. आणि आता आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं कात्रज ऑनलाईन भूमिपूजन केलेलं आहे, त्याचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे, निविदा प्रक्रिया करणं वगैरे. थोडं मला असं वाटतंय की हे सगळ्या राजकीय पक्षांकडनं थोडं श्रेयाची लढाई मात्र होतीये. गरजेच्या आधी उद्घाटन करणं, गरजेच्या आधी भूमिपूजनाचे कार्यक्रम करणं, प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजचे वेगवेगळे इव्हेंट होत आहेत. म्हणजे लोकांना अपेक्षित काय की पटकन आम्हाला सेवा मिळाली पाहिजे, ही लोकांची इच्छा आहे, पण तसं होत नाहीये. बरं, तुम्हाला करायचं तर तुम्ही अख्खा मार्ग पूर्ण सुरू केला पाहिजे, तर त्या मेट्रोचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आता खडकवासला ते खराडी, हडपसर खराडी असा मार्ग केलाय. आता नवीन मुद्दा समजा तीच मेट्रो आम्ही विमानतळापर्यंत नेणार, मग तेव्हाच काय हा तुम्ही DPRचा पूर्ण नाही केला, महामेट्रो सांगायला पाहिजे ना किंवा तुम्ही हा पूर्ण करा. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की चांदणी चौक ते वनाज त्याचं काम आता विस्तारित मार्ग त्याचं पण काम आता सुरू झालेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या DPR आत्ता बोललो ना, अर्धवट DPR केले, त्याचे हे परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. थोडंसं माझं असं मत आहे की तुम्ही जेव्हा प्लॅनिंग करताय तेव्हा तुम्ही ब्रॉड माइंड ठेवूनच तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. आता बऱ्यापैकी अनेक मार्ग पुण्यामध्ये प्रस्तावित आहेत मेट्रोचे, की हडपसर ते सासवडपर्यंतची प्रस्तावित आहे, तिकडे यवतपर्यंत प्रस्तावित आहे, इकडे वाघोली विठ्ठलवाडीपर्यंत प्रस्तावित आहेत. हे सगळे मार्ग आता पुण्यातली स्थिती अशी आहे की अनेक प्रस्ताव पाईपलाईनमध्ये आहेत. जर वेळेत हे सुरू केले तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये हे 2030 पर्यंत खराडी ते खडकवासला ते खराडी पूर्ण होईल म्हणतात. पण ह्या वेगळ्या मान्यता सगळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे मेट्रो सुरू झाली पण त्याचे स्टेशनच्या विषयांची कामं तर अजून चालू आहेत. हिंजवडी शिवाजीनगर नाही ह्या पण अजून पण त्याची कामं चालू आहेत बऱ्याच ठिकाणी. तर थोडंसं काहीतरी म्हणजे महामेट्रोवर पण थोडासा वचक असला पाहिजे. म्हणजे आपण काय झालंय, मेट्रोला प्रोत्साहन द्यायचं म्हणून आपण त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे आपण
दुर्लक्ष करतोय बऱ्याचशा आणि ठीक आहे शहरासाठी म्हणून, पण ह्याचा अर्थ त्यांनी लोकांना गृहीत धरला पाहिजे असं नाही. आणि आणखीन एक मला मुद्दा वाटतं की हे जेव्हा प्लान तयार होतात मेट्रो किंवा ह्यांनी DPR तयार करताना त्यांनी शहराच्या संस्कृतीचा आणि ह्याचा पण नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणजे आत्ता मुद्दा उपस्थित झाला की पालख्यांना अडचण होईल, गणपतीला अडचण झाली ना, अडचण लकडी पुलावर गणपतीच्या रथांना अडचण झालेली आहे, जंगली महाल रोडवर अडचण झालेली आहे. तुमच्याकडे जर एवढे तज्ज्ञ इंजिनियर आहेत, सगळे आहेत, तर तुम्ही तो DPR करताना विचार करायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही लोकांच्या मधला आता काय आहे, म्हणजे लोकांचा मानस घेतलेला नाहीये, तुम्हाला पाहिजे तसंच झालेलं आहे. सिंहगडच्या उड्डाण पुलाला आता सिंहगडच्या उड्डाण पुलाचं तुम्हाला जर हे सगळं होतं, तुम्ही 39 पिलरचं काम केलेलं आहे, उर्वरित जर 65 पिलरचं पण त्यांनी काम त्याच वेळेला केलं असतं, तर आज एवढा मोठा लोकांना बुरदान बसला नाही. ते 65 ठिकाणी भगदाड पाडायचे. आता ते म्हणतात की आम्ही आधीच नियोजन केले, पण त्याचे जर तुम्ही पिलर जर त्याच वेळेस जर उभारायचं सगळं नियोजन केलं असतं तर हे सगळं झालं असतं. मला वाटतं की कोणीतरी नेता घाई करतोय म्हणून अधिकाऱ्यांनी पण त्याला घाई करून सगळं विचका करून टाकायचं आहे. पुण्यामध्ये होते ते, पुढच्या काळात सुधारलं तर ठीक आहे, नाही तर मग काय अर्थ नाही आहे. सर, मेट्रोच्या बद्दल तर सविस्तर चर्चा केली, तिथून थोडंसं पुढे आपण जरा जाहीरनाम्यांबद्दल चर्चा करूया. या सगळ्या काळामध्ये ज्या प्रकारचे जाहीरनामे आलेले आहेत सगळ्याच पक्षांचे, म्हणजे फ्री मेट्रो राईड, फ्री बस राईड, तिथून ते अजून कोणकोणते पाण्यात सवलत, करात सवलत, सगळ्या प्रकारचे सूट देण्यात आलेले दिसत आहेत. नक्की काय वाटतं या जाहीरनाम्यांचा खरंच काही परिणाम मतदारांवर होऊ शकतो, आणि हे सगळे जाहीरनामे जे सवलती देण्यात आल्यात ते खरंच देणं शक्य आहे महापालिकेला? आता रेवडी कल्चर आहे ना सगळं. म्हणजे कर्नाटकात काँग्रेसने हे केलं, त्यांना यश आलं. मध्य प्रदेशला लाडली बहीण योजना आली, त्याचा मोठा फायदा मिळाला. महाराष्ट्रात लाडकी बहीण आली, त्याचा मोठा फायदा मिळाला. बिहारला परत हाच प्रयोग झाला. मला वाटतं आता स्थानिक पातळीसुद्धा हे प्रयोग व्हायला लागलेत. त्याच्यात थोडंसं प्लस मायनस काही गोष्टी आहेत. म्हणजे आता आपण प्रामुख्याने मोफतच्या सगळ्यात जास्त घोषणा कालच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात होती की तुम्ही मेट्रोचा प्रवास तुम्हाला फ्री, PMPLचा प्रवास पूर्ण फ्री, 500 चौरस फुटाच्या घरांना मिळकत करात माफी. याच्यात जर PMPL आणि मेट्रोचा जर विचार केला तर पुण्याचं वाहतूक कोंडी सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी मला वाटतं एक मोठा सकारात्मक त्यांनी विचार केला आहे. काल अजित पवारांच्या प्रेसला जेव्हा त्यांनी सांगितलं तर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं की ते कसं शक्य आहे, आणि त्यांनी फार त्या तज्ज्ञावर हे केले. पण आज फक्त मोफत देऊन म्हणजे होणार नाही, त्याच्यासाठी फार मोठं प्लॅनिंग करावं लागणार आहे. मुळात आज तुम्हाला तिकीट काढून सुद्धा बसमध्ये बसायला जागा मिळत नाही, अशी पुण्यातली अवस्था आहे. बसेसची संख्याच इतकी कमी आहे की त्या 1800 वगैरे काहीतरी. हो, म्हणजे अनेक रूटवर बस पण नाही आहेत. लोकांना टू व्हीलर पुण्यात का वापरावं लागते की पैसे देऊनही तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळत नाहीये, म्हणून जीव धोक्यात घालून हे प्रवास करतो. फक्त मोफत देऊन उपयोग होणार आहे का? तर नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढ्या प्रचंड प्रमाणात बसेस रस्त्यावर आणावं लागणार आहेत, मेट्रोचं जाळं सुधारावं लागणार आहे, तेव्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. आता भाजपचा जाहीरनामा आला, त्याच्यातही थोड्याफार प्रमाणात काही आहेत. म्हणजे तो जाहीरनामा आम्ही ब्रिजमोहन आणि आम्ही हा प्रश्न विचारला की हा केंद्राचा जाहीरनामा आहे का खासदारकीचा? कारण बऱ्याच योजना ह्या केंद्र सरकारच्या योजनावरच अवलंबून आहे. बरोबर. आता शिवसेनेचाही जाहीरनामा खूप चांगला आहे, त्याच्यातही काही गोष्टी खूप चांगल्या आहेत की महापालिकेने त्या दृष्टीने विचार केला पाहिजे, म्हणजे आरोग्याच्या योजना वगैरे असेल. पण त्यांनी आता त्यांच्या जाहीरनाम्यात एक योजना अशी आहे की आम्ही रेल्वेचं कनेक्टिव्हिटी सेंटर इथं उभारणार. हा काय महापालिकेचा जॉब नाही आहे. बरोबर. म्हणजे महापालिकेची जी काही कामं आहे, तुमचं वॉटर मीटर गटर आपण जे म्हणतो त्या याच्यावर काम होणं अपेक्षित आहे, त्याच्यावर फार फोकस झालेला नाही. म्हणजे मोठ्या घोषणांवर सगळ्यांचं लक्ष आहे, लोकप्रिय घोषणावर, ज्याच्यातून थेट मतदारांना फायदा होईल आणि आम्हाला ते मतदानात कन्वर्ट करता येईल, हा सगळ्यांचा फायदा आहे. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करू, वर्षानुवर्ष तीच घोषणा आहे. 2005ला SRA प्राधिकरण स्थापन झालंय, किती झोपडपट्ट्यांचा विकास झाला? तुम्ही प्रत्येक झोपडपट्टीत आता जा अवस्था सगळे. म्हणजे मला एक शॉकिंग काय वाटतं की जे 20-25 वर्ष नगरसेवक आहेत ते सुद्धा म्हणतात मला प्रभागाचा विकास घडवण्यासाठी निवडून द्या. आणि त्यांच्या प्रभागातलं चित्र काय बदलत नाहीये. म्हणजे हे सर्वपक्षीय आहे बरं का. हे जाहीरनामे म्हणजे फक्त मला वाटतं एक आता काही गोष्टींची प्रथा परंपरा पडलेली आहेत ना, तशा पद्धतीचं एक बाबा आता निवडणूक आली की जाहीरनामा काढायचा आहे. मागच्या जाहीरनामे काढा बरं. मागच्या जाहीरनाम्यात, भाजपच्या जाहीरनाम्यात स्मार्ट पुणे दाखवणार, आम्ही स्मार्ट सिटी करणार. तो ह्या जाहीरनाम्यात स्मार्ट नावाचा सुद्धा उल्लेख नाहीये. आता विकसित पुणे करणार. काय घडलं? 24 तास पाणी देणार. प्रत्येक भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, प्रत्येकाच्या याच्यात आहे. आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100, 150, 200 बेडचं हॉस्पिटल करणार. काय अवस्था आहे आपण कोरोनात बघितली पुणेकरांची. या घोषणा प्रत्येकाला सत्ता मिळाली, पण जाहीरनाम्याचे आश्वासन म्हणजे काल फार गमतीशीर किस्सा आहे की एका पक्षाचे हे म्हटले की आमच्या मागच्या वर्षीच्या जाहीरनाम्याची एखादी कॉपी सापडली तर सापडेल. एका संपादकांकडे एक कॉपी आणि एक आमच्या पक्षाच्या जो कोण PR काम करतो त्याच्याकडे, म्हणजे 2च कॉपी. म्हणजे काय त्यांचे खऱ्या ह्या जाहीरनाम्याचं किती महत्त्व आहे आणि पुढे जाऊन त्याचं किती हे टिकतं अस्तित्व,
हा सगळ्यात महत्त्वाचा हे आहे त्याच्यातला भाग. ब्रिजमोहन सर, तुम्ही जेव्हा त्या जाहीरनाम्यांवर कॉमेंट केली ती वाचली मी नक्की, की चंद्रतारे सूर्यतारे वगैरे सोडून बाकी सगळं त्याच्यात देण्यात आलेलं आहे. तर काय नक्की असं होतं की या सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये सगळे आश्वासनं तर देण्यात येतात पण ते पूर्ण करण्याची ताकद नाही आहे. आणि सरांनी जसं उल्लेख केला की वॉटर गटर आणि मीटर ह्या सगळ्यांच्या पलीकडे ह्या सगळ्या खरी सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांनी देणं अपेक्षित आहेत, यासाठी मतदान करणं अपेक्षित आहे. पण ते सोडून बाकी सगळे कामं त्याच्यामध्ये दाखवण्यात आली आहेत, आम्ही हे करू ते करू. हे सगळं खरंच शक्य आहे का? आणि अशा विशेषतः काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल पण बोला होतो मी, की त्यामध्ये नक्की काय देण्यात आले. अधिकारनामा म्हणून त्यांनी जाहीर केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुद्धार योजना त्याचा उल्लेख केला आहे. काय नक्की त्या अंतर्गत कामं झाली होती? आताची जी अमृत योजना आहे मला वाटतं त्यासारखीच ती पूर्वीची योजना होती. मुळात म्हणजे कसं आहे, पुणेकरांची काय अपेक्षा आहे माहिती आहे? मुळात मी जेव्हा माझ्या घरातनं बाहेर पडेल तेव्हा त्यांना स्वच्छ रस्ते हवेत, चांगले फुटपाथ हवेत, फुटपाथवर अतिक्रमण नको आहे, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे आणि मला रस्त्याने व्यवस्थित चालता आलं पाहिजे. अशी पुणेकरांची आता बेसिक आपण जे बघतोय तर ती आहे. म्हणजे त्याच्यावर जर तुम्ही काम करणार असाल तर बाकी मोठ्या म्हणजे आता कसं आहे, मेट्रो यायला 10 वर्ष लागणार आहे, पण 10 वर्ष तरी तुम्ही खालचे रस्ते व्यवस्थित ठेवले पाहिजेत की ही बेसिक गरज आहे. ही म्हणजे तुमचे नगरसेवक येणार, तुम्ही अतिक्रमण करणार, तुम्ही टपऱ्या टाकायला परमिशन देणार, कुठेतरी फुटपाथवर कोणाचा तरी स्टॉल टाकायला परमिशन देणार. लोक ह्याला वैतागलेले आहेत. म्हणजे जिथं अतिक्रमण नव्हतं तिथं आता अतिक्रमण होत आहेत, पण हे अतिक्रमण रोखणार कोण? म्हणजे हा एक विषय. आणि हे भाजपच्या ह्याने ती लिहिले की फुटपाथवरचे अतिक्रमण हटवणार, फ्लेक्समुक्त, अनधिकृत फ्लेक्समुक्त शहर करणार, हे त्यांच्या दोन्ही भाजपच्या ह्याच्यामध्ये लिहिलेले. आता ते पुढच्या 5 वर्षात करतात का? ह्याला 5 पैसे लागणार नाहीत. हे सगळे महापालिकेचं बजेट आहे ह्याच्यातनं तुम्ही करणार का? तर असं माझं आता बघू, ते खरंच चॅलेंज सांभाळतात. मी म्हणतो देखो तुम्ही मेट्रो करू नका, तुम्ही हेच करून दाखवा, बघू तुम्ही आव्हान घेता का हे. काढलं ते निम्मे रस्त्याचे म्हणजे पुण्यातली निम्मी वाहतूक कोंडी सुटेल. खरंच सुटेल. कारण की आता सगळ्यांना संरक्षण आता ह्या मी नगरसेवक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पुण्यातला दांडेकर पुलचा रस्ता आहे. मी त्या दांडेकर पुलाची एक लेन बघा, म्हणजे धायरीकडनं स्वारगेटकडे जाताना एक अख्खी लेन पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची पूर्ण अतिक्रमण भरलेली. हे इतक्या दिवसात का कोणाला दिसत नाही? अधिकाऱ्याला दिसत नाही, ना कुठल्या नगरसेवकाला दिसत नाही, आमदाराला दिसत नाही. बरं, तुम्ही ती लेन मोकळी केली तर ट्रॅफिक सुरळीत होणार आहे. सेम स्थिती पाटील इस्टेट जो उड्डाणपूल आहे त्याच्या खाली स्टेट आहे, अशी तशी स्थिती आहे डायस्पॉटला आहे. असे पुण्यामध्ये किती स्पॉट दाखवायचे की साध्या साध्या गोष्टी तुम्ही करा तर पुण्यातली ट्रॅफिक स्मूथ होऊ शकते. गेल्या 5-6 महिन्यापासून पुणे महापालिका वाहतूक पोलिसांनी एक 32 रस्त्यांवर एक मुवमेंट चालवली की ते रस्ते चांगले करायची वगैरे. आता त्यांचं असं म्हणणं की आम्ही छोट्या छोट्या सुधारणा करून जवळपास 22% स्पीड वाढवला आहे वाहतुकीचा. तर पुण्यामध्ये गोष्टी होऊ शकतात का? पैसे न खर्च करता सुद्धा पुण्यातली वाहतूक चांगली करता येते आणि भविष्याचा वेध घेऊन आपण मग मेट्रोचं आखणी करणं फार आवश्यक आहे. मेट्रो झाली पाहिजे शहरामध्ये, आवश्यक आहे, पण त्यासोबत तुम्ही मेट्रो येणारे म्हणून खालच्या छोट्या छोट्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. आणि मुळात ह्या प्रश्नांचं ना त्या नगरसेवकाला देणं घेणं आहे, ना खासदारांना देणं घेणं आहे, ना आमदारांना देणं घेणं आहे, ना माजी आमदारांना आहे, ना कुठल्याच पक्षाच्या नेत्याला देणं घेणं नाही. त्यांना फक्त मोठे मोठे स्वप्न दाखवायचे. हा एक मेन हेतू ह्याच्यातला आहे. दुसरा प्रश्न मी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं दाखवले की काँग्रेसचा काळ हा पुण्याचा सुवर्ण काळ असे त्यांनी एक मस्त टॅगलाईन वापरलेली आहे. आणि खरं तर मी असं म्हणेन की काँग्रेसला खूप उशिराने त्यांच्या जे येणाऱ्या ह्या योजनेची आठवण झालेली आहे. ते म्हणजे ब्लँक होते मधले 11 वर्ष. अरे तुमच्या काळामध्ये पुण्यातले जे आता रस्ते जसे मोठे झालेले आहेत रुंदीकरण सिमेंट कॉन्क्रीट ते त्या काळात झालेले आहेत, पण एकही नेता कधीच बोलला नाही त्यांचा की हे रस्ते आमच्या काळामध्ये झालेले आहेत. पाणी पुरवठ्याचे काही प्रकल्प झाले त्यांच्या काळामध्ये झालेले आहेत, सांडपाण्याचे पण प्रकल्प झाले त्यांच्या काळामध्ये झाले. पण मुळात काय, काँग्रेसनी स्वतःला ते कोण आहेत हे स्वतःला विसरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे ही सगळी अडचण झालेली आहे. मुळात मला आनंद आहे की त्यांचं किमान ते परत त्यांना आठवण झाली की आपण त्यांचा थोडक्यात तो मी 2 दिवसापूर्वी ह्यांचा सुरेश देसाईंचा व्हिडिओ पाहिला होता. तर त्यामुळे ते रिपोर्टर एक विचारते की तुम्ही धनंजय मुंडेंना काय विचारता, ते म्हणतात माझा संजय सिंघानिया झालाय. तर तो गजनी पिक्चरमधला जो आहे तो दर 15 मिनिटांनी विसरत असतो. तसं काँग्रेसचं थोडं गजनी टाईप झालेलं आहे. तिने स्वतः काय केलं त्यांना विसरतच नव्हतं, आठवत नव्हतं, आता त्यांना आठवतंय. तर असं एकंदरीत आहे. पण काँग्रेसचा त्यांनी पुढच्या काळात आपण काय करणार आहोत ते पण दिलेलं आहे. भाजपने 10 वर्षात काय चुका केल्या ते पण त्यांनी सांगितलं. काँग्रेसने असा एक सुटसुटीत असा जाहीरनामा तयार करून तो पुणेकरांच्या समोर मांडलेला आहे. चांगला केला आहे जसे त्यांनी. आणि भाजपचं पण आहे ते त्यांनी खूप योजना त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, खूप कंटेंट दिलेलं आहे. म्हणजे 34 पानाचा जाहीरनामा आहे, म्हणजे वाचत बसत एक छान पुस्तक वाचलं होतं आपण असं फील येईल असं त्यांच्यात आहे. गेल्या 10 वर्षात काय केलं ते पण तिने दिलेलं आहे. पण
ह्या सगळ्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सगळा जो भर आहे तो केंद्र आणि राज्य सरकारकडनं आल्यानंतर आम्ही करू. 4,000 बसेस आणू, मेट्रो करू, सांडपाण्याचे प्रकल्प करू, पाण्याचे प्रकल्प करू. मग ते अमृत योजनेचा बराचसा निधी त्यांना मिळतोय. म्हणजे ते थोडंसं सिमिलर वाटतं मला जीवनार्यम आणि अमृत. पण जीवनार्यममध्ये काय व्हायचं, पूर्ण पैसा यायचा. ह्याच्यामध्ये तसं नाही. राज्याचा काही परत महापालिकेचं पण काहीतरी त्यात दायित्व आहे. त्याच्यामुळं थोडी योजना फरक आहे, पण पैसा येतोय. पण शेवटी खूप मोठे प्रोजेक्ट आहेत ना, ते खूप त्याचा भडीमार आहे. कदाचित 2031ला जेव्हा इलेक्शन समजा झालीच तर त्याच्यामुळे हे मुद्दे परत सगळ्यामध्ये रिपीट असतील असं एकंदरीत स्थिती वाटते मला. पण त्यासाठी आपण हे सगळे जाहीरनामे आता सेव्ह करून ठेवू आणि पुढच्या वेळी नक्की विचारू त्यांना काही काय सापडली पाहिजे आपल्याकडे. तुम्ही दोघांनी जो उल्लेख केला मेन की हे सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये अशी कामं आहेत जी राज्य सरकारची आहेत किंवा केंद्र सरकारची आहेत. महापालिकेची खूप कमी कामं आहेत जे ते स्वतः करतायत की आम्ही हे करून देऊ असं सांगतायत. यात मुळात हा प्रश्न होता की महापालिकेकडे खरंच आपल्या एकंदरीतच कायदा महापालिकेचा बघितला तर एवढे अधिकारच नाही आहेत की हे सगळे काही गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतील. त्यांचं उत्पादनाचं संसाधन काय असतील याबद्दल देखील स्पष्टता नाही आहे. त्यामुळे मग अशी कामं जेव्हा जाहीरनामे प्रसिद्ध होतील किंवा निवडणुकांमध्ये चर्चा केली जाईल मग अशा वेळी चर्चा होती ती आम्ही केंद्र सरकारकडून काय आणू आणि राज्य सरकारकडून काय आणू. याबद्दल काय वाटतं नक्की उत्पादनाचं खरंच महापालिकांकडे स्रोत नाही आहे का आणि ते स्वतःची जी कामं वॉटर मीटर गटर आहेत ते सुद्धा करू शकत नाहीत का. मग असं जर असेल तर मग हा सगळा जो महापालिकेला निधी येतो किंवा कर रूपात पैसा मिळतो तो जातोय कुठं नक्की. नाही, मुळात कायद्यांचा काही प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे पैशाचा. आज पुणे शहर हे मेट्रो सिटीज आहे. पुणे कुठली राजधानीचं शहर नाही आहे, पण एक मोठं शहर आहे. म्हणजे अनेक ठिकाणी राजधानीचे शहर असेल तर त्याला एक वेगळा बेनिफिट केंद्राकडून मिळतो. पुण्याची अवस्था अशी आहे की मोठं शहर आहे, मेट्रो सिटीचे, पण वेगळा काही दर्जा नाही आहे. त्यामुळे निधी मिळण्यात अडचण होती. आणि जेव्हा मोठे प्रकल्प करायचे असतात ते काही हजार कोटीचे असतात. समजा आपल्याला मेट्रोचा आता जे काही प्रकल्प मंजूर झाले त्यांची म्हणजे स्वारगेट पुणे आपला जो फक्त विस्तारित मार्ग होता त्याची किंमत 6,000 कोटी आहे. आता 6,000 कोटीचा प्रकल्प एक 3-4 वर्षात मंजूर होतो. पॅरलली तुमच्या अनेक प्रोजेक्ट चालू असतात. तेवढ्याच बजेटचा म्हणजे 4-5 हजार कोटींचा तुमचा नदी सुधारणाचा प्रोजेक्ट चालू आहे. तुमचा 2,000 कोटींचा समान पाणी पुरवठा योजनेचा प्रकल्प चालू आहे. तुमच्याकडं जायकाचा वेगळा प्रकल्प चालू आहे. काही हजार कोटीतले सगळे प्रॉब्लेम. म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस पुण्यात होते की आपल्याला आता पुण्यात पातळलोक करायचे काही किलोमीटरचे बोगद्यांचं. हां, आता एवढं पुणे महापालिकेचं बजेट आज 12,000 कोटीवर पोहोचले. प्रत्यक्षात उत्पन्न किती मिळतं? 7 ते 8,000 कोटी. त्याच्यात आज तुमचा महसुली खर्च प्रचंड वाढला. म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन पगार आणि इतर जो देखभाल दुरुस्त म्हणजे या वाहनांचा खर्च असेल, बऱ्याच गोष्टी म्हणजे 50% खर्च त्याच्यावर होतो. राहतो किती तुमच्या हातात खर्च? 4-5 हजार कोटी. 4,000 कोटीतून एवढ्या मोठ्या शहरात किती कामं होणार आहे? त्याच्यात आपल्याकडे काही चुकीच्या प्रथा पडलेल्या आहेत. म्हणजे नगरसेवकांना इतका निधी वाटला जातो त्याचं काय होतं म्हणजे ह्या पाट्या लावणं, शिल्प उभारणं त्याच्यातून काही साध्य होत नाही. निधी जाप होतं. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या याच्यावर मोठ्या शहरांना तर 100% अवलंबून राहावं लागतं. पुणे मेट्रो सिटीचे मोठे प्रकल्प राबवायचे असेल तर केंद्र आणि राज्याच्या आशीर्वादाशिवाय राबवूच शकत नाही. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की आपण त्या पद्धतीत पुढे जाऊ शकत आहे. महापालिकेतनं उत्पन्न वाढवण्यासाठी पर्याय आहेत का? पण तेवढी त्याची अंमलबजावणी होत नाही. मध्ये तुमची जकात बंद झाली, त्याच्यानंतर LBT आली, ते पण यांनी बंद केली. जीएसटी नंतर आता काही असं मोठं स्रोतच राहिलेलं नाही. महापालिका आज पुणे महापालिकेचा मिळकत कर सोडला आणि बांधकाम परवानगी सोडली तर जीएसटी पैसे जीएसटी काही प्रमाणात ते पैसे देतं. पण उत्पन्नाचे स्रोत तुमचे बंद झालेले आहेत. म्हणजे तेवढे हे नाहीये. तुमच्याकडं इतर सोर्स निर्माण झाले तर उत्पन्न येऊ शकतो. पुण्यातून आज काही हजार कोटींचं उत्पन्न केंद्र आणि राज्य सरकारला जातं विविध माध्यमातून. त्यामुळे तो शेअर पुणे आणि अशा शहरांना मिळणं अपेक्षित आहे. आणि तो मिळाला तरच खऱ्या अर्थाने म्हणजे आपण यांना किती म्हटलं की जाहीरनाम्यात तुमचा असा उल्लेख आलाय की आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या याच्यावर अवलंबून ही वस्तुस्थिती आहे. पुण्यासारख्या शहरात तर खरोखरी म्हणजे सुदैवाने आपली परिस्थिती खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही अहिल्यानगर महापालिका बघा किंवा इतर महापालिका बघा की ज्यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या पगारालाही पैसे नाही आहेत. पुण्याच्या अवस्था तुलनेने खूप चांगली आहे. सर, तुम्ही दोघांनी शहराबद्दल बोलताना अनेक गोष्टी सांगितल्यात. मी नुकतीच पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी सरांची मुलाखत घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी चांगलं शहर म्हणजे काय अशी एक सुंदर व्याख्या सांगितली होती. आणि असं सांगितलं होतं की लिव्हेबल सिटी म्हणजे काय, तर तुम्ही घरातून सकाळी बाहेर पडलात आणि संध्याकाळी कामावरून जेव्हा घरी जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत, आईवडिलांसोबत, लेकरांसोबत जर एक साधारण तासभर घालायला चांगला वेळ मिळत असेल आणि तो कुठल्याही
काय दगदगीशिवाय वेळ मिळत असेल, क्वालिटी वेळ मिळत असेल घालवायला, तर ते सुंदर चांगलं शहर आहे. आणि असा तेच मिळत नाही आता, म्हणून आपण या सगळ्या शहरांच्या प्रश्नांबद्दल वगैरे चर्चा करत होतो. ती मुलाखत देखील आपण नक्की ऐका, त्याची लिंक आम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ. त्यासोबतच सर मला पुन्हा एकदा आपण राजकारणाकडे येऊया, त्याबद्दल बोलूया थोडंसं. अजितदादा आणि भाजप या दोघांमध्ये सध्या टफ फाईट दिसते. आपण मागच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील बोललो होतो की दादांनी भाजपचेच नाराज किंवा बंडखोर यांना घेऊन एक चांगली लढाई या निवडणुकीमध्ये रंगत आणली असं म्हणत होतो. आत्ताच्या स्थितीला काय वाटतं? दादा आणि भाजप एकमेकांवर प्रचंड मोठे आरोप करतात. दादांनी स्वतः 70,000 कोटीच्या आरोपांचा उल्लेख करून मी तरी त्यांच्यासोबत आहे असं डिवसण्याचा देखील प्रयत्न केलेला दिसतो. या आरोपांमुळे खरंच निवडणूक काही फिरण्याची शक्यता वाटते का? त्यासोबतच चंद्रकांत दादांवर किंवा इतर ह्यांच्यावर घायवळ आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांवरून देखील टीका टिप्पणी होताना दिसते. त्याबद्दल काय वाटतं? मग म्हणजे आता हे लोकांनाही कळून चुकलेलं आहे की अजितदादा आणि भाजप काय वेगळे नाहीत, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त ह्या निवडणुकीपुरतं ते वेगळे आहेत. आणि परत 16 तारखेनंतर परत हे सगळे एकत्र होणार हे लोकांना कळून चुकलेलं आहे. आणि काल तर मजेशीर वक्तव्य ह्यांनी केलं, रामदास आठवलेंनी केलं पुण्यामध्ये, अजितदादावर माझं खूप प्रेम आहे पण 15 तारखेपर्यंत नाही आहे असं. म्हणजे 15 तारखेनंतर मी तुमच्यावर प्रेम करेन. भाजपच्या उमेदवाराच्या प्रसारात तर असे वक्तव्य आहेत. काल चंद्रकांत दादांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण एक होतं, महापौर भाजपचाच होणार आहे, आम्ही 115पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. म्हणजे तशी गरज आहे का कोणाची घ्यायची सोबत? नाही आहे. पण आमच्या नेत्यांचं दूरदर्शीपणा असं असते, पुढची काही गणितं बघून आम्हाला जर सांगितलं अजितदादांना बरोबर घ्या तर मी त्यांना नाही बरोबर घेणार. म्हणजे सगळे हे परत एक सोबत येणार आहेत. पण हे भाजपचं झालं. पण एकंदरीत सगळी राजकीय स्थिती बघता भाजपला राष्ट्रवादीसोबत जेवढी इलेक्शन सोपी वाटत होती तेवढी तशी इलेक्शन झालेली नाही. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पुढे दादा मुसंडी मारतात आपलं. त्याच्यामुळं असं मनात आपण म्हणू शकतो की काठावर पास नाही. म्हणजे कधी कधी आपण कमी मार्क पडल्यास आपल्याला दुःख नसतं, पण आपलं मित्र चांगली काम करणार आपल्यापेक्षा पुढे जाऊन आपलं दुःख होतं. तसं भाजपने अपेक्षा केल्यापेक्षा दादा थोडेसे पुढे सरकत आहेत. आणि त्याच्यामुळं थोडंसं भाजपमध्ये पण मग सगळ्या परत जागा सगळ्या व्यवस्थित आल्या पाहिजेत, आपल्याला पाहिजे तसं पूर्ण बहुमत मिळालं पाहिजे, कोणाचा पाठिंबा न घेता ह्या दृष्टीने सगळ्या बैठका सुरू झाल्या आणि सगळे करेक्शन सुरू करायची शहरामध्ये सध्या एक त्यांचं चालू आहे. म्हणजे आता सुरुवातीच्या टप्प्यात सांगितले की रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आलेले होते, त्यांनी विधानसभा न्याय प्रत्येक आमदाराला घेऊन ते बसले पुण्यामध्ये. आणि त्यांच्याकडे ते काय सगळे रिपोर्ट आधीच गेलेले होते, कोण कुठं कुठं काय करते वगैरे. तर त्यांनी करेक्शन्स करायला सांगितलेले आहेत की हा तुमचा माणूस आहे, हा एकटा फरतोय, बाकीच्या तिघांना तो सोबत घेत नाही आहे आणि तो एकटा स्वतःचा प्रचार करतोय, यंत्रणा कामाला लागलेली नाही आहे, हे असं बरंच काय काय त्यांनी सुधारणा करायला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं की थोडंसं अजित पवारांनी एकदम जो निवडणुकीत सगळा मस्त जोश आणलेला आहे तो भाजपला थोडासा डॅमेज करताना दिसतो. भाजपची यंत्रणा पण वेळीच सतर्क होऊन ते करेक्शन करतात. म्हणजे पण इलेक्शनमध्ये अशी मजा आली, भाजपचे नेते म्हणतात की हां जरा आम्हाला जरा मस्त वाटते, म्हणजे हा फाईट करायला जरा बरं वाटते. म्हणजे एकतर्फी इलेक्शन कोणाला नको आहे, एक हा मुद्दा आहे. आणि असं मला वाटतं विषय असा होता की इलेक्शन आचारसंहिता जाहीर झाल्यावर किंवा त्या टप्प्यात सगळा परिस्थिती अशी होती की भाजप फार लांब जाईल 125. म्हणजे भाजपने जी काही सगळी अशी रणनीती केली होती की शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकदम ट्रॅपमध्ये पकडायचं, म्हणजे त्यांची इतकी कोंडी करायची. सुरुवातीला त्यांनी काय केलं की राष्ट्रवादीचे दिग्गज नगरसेवक फोडले, जिथं राष्ट्रवादीचे कोर प्रभाग होती ज्याला आपण A+मध्ये, ते सगळे डॅमेज करून टाकले. आणि त्याच्यानंतर त्यांनी इतकं नियोजन केलं होतं की स्थायी समितीत पण यांचे कोण सदस्य बसणार नाही, अशा पद्धतीचं भाजपचं फार छान नियोजन होतं. पण जशी जशी उमेदवारीची जी गडबड झाली त्यांची आणि अजितदादांनी फार चाणाक्ष पद्धतीने सगळं हाताळलं, थांबले. म्हणजे आपण अमोल बालवडकरांचं उदाहरण देतो, तिथं अजितदादांनी दुपारी 1पर्यंत सुद्धा त्यांच्या प्रमोद निमन जो उमेदवार फिक्स होता त्याचा AB फॉर्म राखून ठेवला होता. कारण दादांना मला वाटतं ही आयडिया आली होती की ही गडबडी होणार आहे. असे काही ठिकाणचं त्यांनी हे केलं होतं. तिथून जे सुरुवात झाली आणि पुढच्या टप्प्यात बघा, प्रचाराच्या टप्प्यात पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपची झाली. गुन्हेगारीने आमच्याच पत्रकारांनी एक प्रश्न विचारला मुरलीधर अण्णा मोहळांना आणि त्यांनी दादांवर ते थेट घसरलं. दादांनी मला वाटतं तोच फुलटॉस कॅच केला आणि परत भाजपला धुतलं. अशा पद्धतीने धुतलं की यांना आता कव्हर करणंच अवघड गेले. म्हणजे तिकडं पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे आक्रमक उत्तर देतात, पुण्यातला एकही नेता तेवढ्याच आक्रमकतेने अजित पवारांना उत्तर देत नाही. सगळे सावध खेळत आहेत. काल अजित पवारांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, भाजपला संध्याकाळी घाईगडबडीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक कसं चुकीचं हे सांगावं लागलं की कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव आणावा लागेल, हे करावं लागेल. मुळात गरज नाही आहे, हा महापालिकेचा अधिकार आहे, कॅबिनेटला तो नंतर येईल, अजून फार गणित आहे. पण कुठंतरी राष्ट्रवादीच्या ट्रॅपमध्ये किंवा राष्ट्रवादी मागं भाजपची फरफट होती का काय असं आता चित्र निर्माण झाले. म्हणजे या सगळ्या आरोप प्रत्यारोपात दादा फार पुढे निघून चाललेत. दादांनी स्वतःलाही क्लीन करून घेतलं.
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण मी त्यांच्याबरोबर बसलो. मी थोडक्यात दादानी मी भाजपबरोबर गेलो, मी स्वतःला क्लीन चिट पण देऊन टाकली. त्यांना कोण बोलता पण येईना की हो दादा भ्रष्टाचारी. हो अगदी. आणि अशी स्थिती मला वाटतं बाकीच्या पक्षांबाबत देखील भाजपच्या संदर्भाने घडताना दिसते. थोडंसं मला इलेक्शनच्या बद्दल आपण जेव्हा बोलत होतो की ही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या इलेक्शन बघितलं तर तिथे हे तिघंच इतक्या द्वेषाने एकमेकांच्या विरोधात भांडत होते की असं वाटत होतं विरोधी पक्ष कुठंच नाही आहे की काय. आणि तीच स्ट्रॅटेजी आता सुद्धा दिसते का की आपणच तिघांनी इतक्या जोरजोरात एकमेकांशी भांडायचं की दुसऱ्या पर्यायाचा विचारच करू नये, म्हणजे काँग्रेसचा विचार करू नये, उबाटाचा विचार करू नये या सगळ्या मतदारांनी, अशी स्ट्रॅटेजी आता देखील दिसते का? 100%. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केलं होतं की आम्ही महायुती म्हणून आता का लढत नाहीये, तर आम्हाला विरोधकांना स्पेस द्यायची नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री पुण्यात आले, पहिल्याच दिवशी आचारसंहितेच्या दिवशी ते पुण्यात होते आणि त्यांनी क्लिअर केलं ते पहिल्याच दिवशी की राष्ट्रवादीबरोबर आम्ही लढणार नाही, कारण आम्हाला कळतंय आम्ही एकत्र लढलो तर समोरच्याला संधी मिळेल, स्पेस मिळेल. त्यांनी ती कवळ केली. सुरुवातीच्या काळातले जे आरोप प्रत्यारोप झाले ते आपल्याला थोडेसे वाटलं की हे कुठंतरी म्हणजे काय म्हणतो लुटुपुटीची लढाई आहे. पण ह्या लुटुपुटीच्या लढाईत ना खरोखर एकमेकांना चांगले फटके मारता येते. म्हणजे दाखवायला की आम्ही लुटुपुटीची खेळतो, पण संधीही घेतायत आणि ते प्रत्येकाला लागतंय पण दाखवता येत नाही आपण लुटुपुटीची लढाई चालली. अशा पद्धतीचं ते चित्र रंगवलंय. पण ह्याच्यात यांच्या लुटुपुटीची आहे म्हणजे नुरा कुस्ती आहे का खरी कुस्ती आहे, पण याच्यात ते बिचारे विरोधक कुठंच येत नाही परत. म्हणजे आत्ता पुण्यातल्या स्पर्धेत काँग्रेस कुठं दिसत नाही. ठाकरेंचं तर बिचाऱ्यांचं तसंही सगळं लक्ष मुंबईत आहे. मनसेची अवस्था ही आहे आणि शरद पवारांची तुतारी तर आता काय ह्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे त्यांचं चाललंय व्यवस्थित. कसं काय ना पार अस्तित्व संपण्यापेक्षा परत हे तीनच प्लेयर आहेत. परत जसं नगरपालिकेचं ट्रेन झालं तर यांच्यातच खरी स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांनी ते केलेलं गणित साध्य झाले. फक्त ती कुस्ती नुरा कुस्ती राहिली का कुस्ती झाली हे अजून काय. सर ब्रिजमोहन सर, तुम्हाला विचारायचं होतं की जसं ठाकरेंसाठी मुंबई महत्त्वाची तसं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे अजितदादांसाठी महत्त्वाचे आहे, राष्ट्रवादीच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे असं म्हटलं जातं. त्यामुळे ही नुरा कुस्ती कितीही मंडळत असले तरी ती खरंच लढाई होती आणि चांगली टफ लढाई होती असं दिसतंय. मग ह्या लढाईकडे तुम्ही कसं बघताय? कोण सध्या आघाडीवर दिसतंय आणि अजितदादांसाठी हे किती महत्त्वाची शहर आहेत? आपण ठाकरेंचा आणि मुंबईचा सातत्याने उल्लेख करतो, पण पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि अजितदादा हे एक वेगळं समीकरण आहे. कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसवर एक कायम अशी टीका केली होती भाजपनं की हा 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आहे म्हणून. मग त्यातला जो महत्त्वाचा जो जिल्हा आहे ना तो पुणे जिल्हा आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसचं जर पुण्यातच काही नसेल तर बाकी राज्यामध्ये असून त्याला काही फारसा असा काही उपयोग नाही आहे. जसं ठाकरेंसाठी मुंबई महत्त्वाची आहे तशी पवारांसाठी पुणे शहर महत्त्वाचं आहे. त्यांचा सगळा बेस इथं आहे, त्यांचा केडर इथं आहे, सगळी महत्त्वाची नेते इथे आहेत, त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं सगळं काय ते पुण्यामध्ये होतं. असं असताना जर पुण्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस नसेल तर त्या पक्षाला अर्थ काय उरतो, असा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि इतक्या अनेक गेल्या 20-30 वर्षापासूनचं राजकारण पाहतो त्यांचं पुणे सेंट्रिक बऱ्यापैकी राजकारण आहे. जिल्हा परिषद आहेत, इथले सगळे साखर कारखाने आहेत पूर्ण जिल्ह्यातले, पुण्यातल्या महत्त्वाच्या सगळ्या संस्था आहेत, पुणे महापालिका आहे. तर हे सगळं राष्ट्रवादी सेंट्रिक सगळं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळं पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आता आपण बघतो की जे सगळी उपनगरं आहेत तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आपण बऱ्यापैकी प्राबल्य आहे. जरी मतदार बदलतोय तिकडे पण आता कसं बाहेरच्या शहरात येणारा बराचसा जे लोक इथं स्थायिक होत आहेत ती संख्या वाढते. मग त्यांचं तिथल्या लोकांशी रिलेट होत नाही ते राष्ट्रवादीशी, पण ते भाजपशी रिलेट होत आहेत. तर हा पण त्यांना एक विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत जर राष्ट्रवादीची व्यवस्थित संख्या निवडून आली आणि उपनगरांमध्ये पण त्यांचे नगरसेवक आले तर त्यांना नवीन जे येणारे सगळे मतदार आहेत, पॉप्युलेशन आहे, त्यांच्याशी जोडून घेता येईल. काल आम्ही जसं पत्रकारांशी चर्चा करताना एक सिनियर पत्रकारांनी आम्हाला एक सांगितलं की नवीन मतदारांची संख्या वाढते आहे का पुण्यामध्ये, तर वाढते आहे. मग ते कोणाकडे जास्त जात आहेत, कोणाची टक्केवारी वाढते त्याच्यामध्ये. समजा 4 लाख नवीन मतदार आले तर त्या 4 लाखामधला हिस्सा कुठल्या पक्षाला मिळतोय, नवीन मतदार कोणाशी जोडला जातोय, तर हे फार महत्त्वाचं आहे. अशा वेळेस हे जे नवीन मतदार जोडले जाण्याचे जे आहेत तर टॉपमध्ये भाजप आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. काँग्रेसची संख्या फारशी काही वाढत नसल्यामुळे आपण जे म्हणतो विरोधक कमकुवत काय तर त्याच्यामुळे त्यांचे मतदार एका टप्प्याच्या पुढे वाढत नाहीत काँग्रेसचे. तर ह्याच्यामुळं हे जे सगळे नवीन येणारे मतदार आहेत सगळ्या शहरामधनं गावामधनं राज्यातनं इथं लोक येतात, स्थायिक होत आहेत, तर हा मतदार स्वतःकडे कॅच करता आला पाहिजे आणि तर राष्ट्रवादी पुढच्या काळात आणखी व्यवस्थित ग्रो होऊ शकते. आणि असं मला ह्याच्यातनं एक वाटतं. आणि दुसरं एक की पुणे महापालिकेत एक हाती सत्ता मिळवणं हे अजित पवारांचं खूप जुनं स्वप्न आहे. म्हणजे जसं त्यांचं मुख्यमंत्री व्हायचं एक स्वप्न आहे तसं त्यांचं पुण्यात एखादी सत्ता घेणं हा एक त्यांचं एक स्वप्न आहे.
तेवढी त्यांची ताकद होत नाही आहे. म्हणजे भाजपची पण खरी ताकद नव्हती, पण काय 2014 नंतर त्यांचं ते नशीब बदललं आहे सगळं. ते 25वरनं थेट 100 पर्यंत पोहोचू शकले. तसं अजित पवारांच्याबद्दल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होत नाही आहे. मग त्यांना ह्या टप्प्याटप्प्यानेच सगळा तो मतदार जो आहे तो जोडून घेणं फार आवश्यक आहे, तिथल्याशी रिलेट करणं फार आवश्यक आहे. तर पुण्यामध्ये त्यांचं वर्चस्व कदाचित वाढू शकतं असं मला ह्या निमित्तानं वाटतं. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा. आपण रविवारी दुपारी 2च्या आसपास बोलतोय, 11 तारखेला मतदान, 15 तारखेला, 16ला निकाल लागतील. नक्की आत्ताचा अंदाज काय वाटतो? शहरामध्ये कुठल्या सत्तेसाठी कोण आघाडीवर आहे, कुठल्या पक्षाच्या दिशेनं वारं वाहतंय सत्तेचं? दोन्ही कडनं उत्तर अपेक्षित आहे दोघांकडनं. सुरुवात आपण पांडुरंग सरांकडनं करूया. सत्तेचं वारं महायुतीच्या दिशेने वाहते. आता त्या माहितीमध्ये राष्ट्रवादी पण आहे, भाजप पण आहे आणि शिवसेना पण आहे. नक्की कोण त्यापैकी आघाडीवर दिसतंय? नाही, साहजिक आहे, पुण्यात भाजपच नंबर 1चा पक्ष राहील. सर्वाधिक जागा जो लढतोय तो सर्वाधिक जागा जिंकेल अशी शक्यता 100% सर्वाधिक जागाही भाजप लढवते. आणि त्यांची जी मागची आकडेवारी आहे, त्यांची जी इथली सगळी सत्ता केंद्र आहे, त्यांच्याकडे जे पॉवर आहे, त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे, ते पाहता भाजप नंबर 1 राहील. प्रश्न हाच आहे की भाजपने जे मागच्या वेळेस जे काही यश मिळवलं होतं ते त्यांना टिकवता येईल का, तेवढ्या जागेवर ते कायम राहतील का? कारण मागच्या वेळेस आलेलं यश, त्याच्यानंतर त्यांच्याकडे आलेले अनेक लोक, या सगळ्या परिस्थितीत ते तेवढं जर यश टिकवलं नाही तर मला वाटतं ते भाजपसाठी अपयश ठरेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता जे शेवटच्या टप्प्यात एक चांगल्या पद्धतीने पुढे आले, अजित पवारांचा जो आक्रमक प्रचार, ते पाहता की राष्ट्रवादी काँग्रेसचे मला वाटतं सत्ता स्थापनेनंतर किंवा 1999 नंतर जेवढ्या काय महापालिका निवडणुका राष्ट्रवादीने लढवल्यात, तर त्याच्यात आत्तापर्यंत जेवढं यश मिळालं नाही राष्ट्रवादीला, तेवढं यश मिळू शकतं. त्याच्यापेक्षा अधिक यश निश्चितपणे पुणे महापालिकेत मिळू शकतं. असे आज तुम्ही दुपारी आवर्जून म्हटले की रविवारी दुपारी आपण बसले, आत्तापर्यंतची स्थिती 3 दिवसात सुद्धा फार घडामोडी बदलतात. शेवटचे 3 दिवस 4 दिवस फार महत्त्वाचे असतात. पण राष्ट्रवादी निश्चितपणे एक चांगलं यश, एक चांगला विरोधी पक्ष किंवा एक चांगला साथीदार भाजपला, दोन्हीपैकी ऑप्शन महापालिकेतला एक पर्याय निर्माण करू शकतो. ह्या 3 नंबरला मला वाटतं काँग्रेसची जी अवस्था काही घडली होती, आणि काँग्रेसही चांगलं त्यांचं जे काय आहे टिकवेल, की काँग्रेसही परत 2 अंकी आकडा निश्चितपणे पार करेल. म्हणजे काही प्रभाग नक्की टार्गेट करून काँग्रेस त्या प्रभागांमध्ये आता काँग्रेसने त्यांचे सिलेक्टेड प्रभागावर टार्गेट केलेलं आहे. त्यांची जी काही वोटबँक आहे त्याच्यामुळे काँग्रेसचं काय फारसं नुकसान होणार नाही. शिंदे सेना सुद्धा पुण्यात काही काय होईना अस्तित्व टिकवेल. जे सेनेला कधी पुण्यात इंटरेस्ट नव्हता, ठाकरेंच्या शिवसेनेला नक्की पुण्यात किती यश मिळतं, मनसेला किती जागा मिळतात, याच्याबाबत फार उत्सुकता आहे. आणि ह्या सगळ्या लढाईतही काही ठिकाणी अपक्षांच्या नावाची चर्चा आहे. अपक्ष सुद्धा 4च्या प्रभागात चमत्कार घडवतात का? कारण मला वाटतं 2017ला एक होता, एकच फक्त पुरस्कृत रवींद्र धंगेकर आणि हडपसरला 2 पुरस्कृत आले होते. तर रवींद्र धंगेकर काँग्रेस पुरस्कार, काँग्रेस पुरस्कृत होते आणि ते राष्ट्रवादी पुरस्कृत होते. आता हे कुठले ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते कुठले पुरस्कृत नाही आहे, ते 16-12 लढतायत. मी त्यांच्या 2 जणांचा पॅनल केलेला आहे. असे काही ठिकाणी 1-2 उदाहरणं आहेत. प्रमोद निमनांचं उदाहरण सुद्धा, प्रमोद निमन आणि आपण विधाते, त्यांचं नाव पूनम विधाते, की त्यांच्या नावाची फार चर्चा आहे. तर अशा काही ठिकाणी गमतीदार निकाल पण येऊ शकतात. त्यामुळे बघूयात आता. ब्रिजमोहन सर, काय वाटतं? आपण जो सगळा आपला चर्चेचा फोकस आत्ता जो होता तो भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असाच होता. पण अनेक प्रभागामध्ये तिरंगी, चौरंगी, पंचरंगी अशी निवडणूक आहे. त्याच्यामुळं हे जे मधले जे उमेदवार आहेत हे किती मतदान खाणार आहेत ह्याच्यावर पण अनेक ठिकाणचे निकाल बदलू शकतात. म्हणजे मला असं वाटतं की असं वाटत असेल की आता भाजपच्या एखाद्या उमेदवार खूप एज असेल असं वाटते, पण मधल्या जर त्याची मतं जर दुसऱ्या त्यांच्या ह्याने खाल्ली तर ऑटोमॅटिक राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकतो. समजा राष्ट्रवादीच्या उमेदवार वेज आहे असं दिसताना तर त्यांच्या त्या मधल्या लोकांनी जर मतं खाल्ली चांगली तर ते मताची विभागणी जी हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळं कमी मार्जिननं जर निवडून यायची जी संख्या आहे तर त्या नगरसेवकांची अशी संख्या वाढू शकते. त्याच्यामुळं पूर्ण एक तर निकाल पण बदलू शकतो. आणि म्हणजे भाजपनं जे 125चं टार्गेट ठेवलं तर ते डेफिनेटली तिथे नाही जाणार आहेत. नाही, कदाचित जाऊ शकतील. म्हणजे समजा त्यांचे 100, 200, 300 मते 7, 8, 9, 10 जण निवडून आले, मागच्या वेळेस 12 जण निवडून आले त्यांचे असे कमी मताने, ही संख्या 20 पर्यंत गेली तर काय करणार? 1000च्या आत 21 जागा निवडून आल्या तर अशी बात. 17ला वाटलंच नव्हतं ना ते 98 निवडून येतील कुणाला. त्याच्यात ते तसे 12 आहेत कमी मत. आणि ही संख्या जर आता 20 पर्यंत गेली, समजा ते 20 असे थोड्या मताने पडले तर सत्तेचं गणित पण बदलणार आहे. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये हे होतं की समजा आपण निवडून येत नाहीयेत, समोरचा निवडून येऊन म्हणून मतं फिरवणं, हा प्रकार हे पुढच्या 2-3 दिवसात घडणार. मतदार देखील हा विचार करतायत की मी हारणाऱ्या उमेदवाराला मतदान देण्यापेक्षा कोणाचे चान्सेस आहेत त्याला उमेदवारी. त्याच्यामुळं पुढचे 3 दिवस आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत हे मतं फिरवाफिरच्या दृष्टीने. आणि दुसरं की वोटिंग काय पद्धतीने होणार आहे हे बघायला पाहिजे. समजा सोसायट्यांमधल्या जर मतदारांनी
मतदानाचा टक्काही महत्त्वाचा असणार. हां, जर त्यांनी पाठ फिरवलीच तर मग निवडणूक आणखीन रंजक होईल. कदाचित झोपडपट्टीतला मतदार तो बऱ्यापैकी बाहेर पडतो असं सांगितलं जातं, पण सोसायट्यांतला मतदार किती बाहेर पडतो मला हे फार महत्त्वाचं आहे. आणि आता भाजप पुढे कदाचित तेच चॅलेंज आहे की स्वतःचा मतदार सगळ्यातनं बाहेर काढला तर आला व्यवस्थित, तर मग काहीतरी व्यवस्थित असेल. जर कमी जर टक्का झाला सोसायट्यामध्ये तर पुण्याचा निकाल अतिशय खूप वेगळ्या पद्धतीनं लागू शकतो. काहीतरी रंजक आपल्या निवडणुका बघायला मिळू शकतात असं माझं मत आहे. ग्राउंडवर असलेल्या दोन्ही पत्रकारांनी सांगितलेलं आहे की काटेकी टक्कर होऊ शकते आणि कुठल्याही बाजूने मतदान फिरू शकतं, याबद्दल देखील दोघांनी अतिशय सविस्तरपणे सांगितलं आहे. पुण्यातल्या राजकारणासोबतच पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर देखील अतिशय चांगली चर्चा या निमित्तानं घडली. पुन्हा पोस्ट इलेक्शन आपण नक्की भेटूया आणि या सगळ्या निकालाचं देखील आकलन आपण पुन्हा बसून नक्की करूया. म्हणजे आपण आपलं कौतुक करायचं की आपण आपलं आत्मचिंतन करायचं अशी आणि आपलंही आत्मचिंतन करूया की नक्की या आपण निकालानंतर. किती बरोबर येऊ शकलो, आपण निकालाच्या किती जवळ पोहोचू शकलो. शेवटी अंडर करंट कळणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ही चर्चा पुन्हा निकालानंतर देखील अशीच चालू राहील. आपण आज दोघांनी वेळ दिला, दोघांचे खूप खूप आभार. पुन्हा नक्की भेटायला आवडेल. आज इथेच थांबूया. धन्यवाद.